एका घनदाट जंगलात एक सुंदर गवताचं माळरान होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. आकाश निरभ्र होतं. सूर्य तळपत होता आणि सगळं वातावरण आल्हाददायक होतं. त्या माळरानांवर मुंग्यांचा एक मोठा समूह राहत होता. त्या मुंग्या अतिशय मेहनती होत्या. दिवस रात्र त्या अन्न गोळा करण्यात व्यस्त होत्या, कारण त्यांना माहीत होतं की हिवाळ्यात त्यांना खूप कष्ट करावे लागणार आहेत. त्या माळरानावर नागतोडाही राहत होता. त्याचं नाव टिंबो होतं. टिंबो खूप आळशी आणि बेफिकीर होता. त्याला गाणं गाणं, नाचणं आणि मस्त मजा करणं आवडायचं. जेव्हा मुंग्या अन्न गोळा करत होत्या तेव्हा टिंबो त्यांना चिडवत म्हणायचा, अरे उन्हाळा आहे, मजा करा, गाणं गा, काम कशाला करायचं? मुंग्यांपैकी ना एक अनुभव मुंगी त्याला समजवायचा प्रयत्न करायची. ती म्हणायची, टिंबो दादा, उन्हाळा आहे, पण हिवाळा लवकरच येईल. त्यावेळी अन्न मिळवणं कठीण होईल. तूही अन्न गोळा कर आणि भविष्यासाठी तयारी कर. पण टिंबो हसून म्हणायचा, हिवाळ्याची फिकीर नका करू, अजून खूप वेळ आहे, मी नंतर बघेन. उन्हाळा संपला आणि हळूहळू थंडी वाढायला लागली. झाडांची पानं गळून पडली आणि माळरान ओसाड वाटू लागलं. हिवाळा सुरू झाला. मुंग्यांच्या घरात भरपूर अन्नाचा साठा होता. त्या उबदार घरात निवांत राहून आपलं साठवलेलं अन्न त्या खात होत्या. पण टिंबोचं काय? त्याला खायला काहीच नव्हतं. थंडीने तो गारठून गेला होता आणि त्याला भुकेने तडफडायला लागलं. आता त्याला आपली चूक लक्षात आली. त्याने मुंग्यांकडे जाऊन मदतीची याचना केली. तो म्हणाला, कृपा करून मला थोडं अन्न द्या, मी खूप उपाशी आहे, माझी मदत करा. मुंग्यांनी त्याला विचारलं, तू उन्हाळ्यात काय करत होतास? टिंबो लाजून म्हणाला, मी मी गाणं गात होतो, नाचत होतो आणि मजा करत होतो. मुंग्या म्हणाल्या, मग आता हिवाळ्यात गाणं म्हण आणि नाचून वेळ घालव. पण बिचाऱ्या टिंबोची अवस्था पाहून एका दयाळू मुंगीने बाकीच्या मुंग्यांना समजावलं, हे बघा, आपण टिंबोला धडा शिकवलाच आहे. आता त्याला थोडी मदत करूया. आपल्या मदतीची त्याला गरज आहे. भविष्यात तो मेहनत करायला नक्कीच शिकेल. आणि त्यापासून टिंबोने मेहनतीचं महत्त्व शिकून घेतलं. पुढच्या उन्हाळ्यात तोही मुंग्यांसोबत अन्न गोळा करू लागला आणि हिवाळ्यासाठी तयारी करू लागला. कष्ट आणि भविष्यासाठी तयारी करणं खूप महत्त्वाचं असतं. मेहनतीने संकटावर सहज मात करता येते आणि जीवन सुखकर बनतं.